छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव येथे अज्ञातांनी 5 एकरमधील कपाशीवर तणनाशक फवारल्याची घटना घडली असून यात साहेबराव निंबाळकर या शेतकऱ्याच्या शेतातील संपूर्ण कपाशी जळून गेल्याने मोठं नुकसान झाले। तांदगाव शिवारात निंबाळकर यांनी 20 एकर शेती ठोक्याने केली आहे। या शेतात त्यांनी कपाशी पिकाची लागवड केली असून खते आणि औषधांवरही मोठा खर्च केला। यामुळे त्यांचे पीकही बहरले होते। मात्र अज्ञात समाजकंटकांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पिकावर तणनाशक फवारलं असून सकाळी शेतात गेल्यावर निंबाळकर यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट सोयगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। साहेबराव पर्वत निंबाळकर राहणार घोषला नांदगाव शहरातील गट नंबर 70 ह्या ठिकाणी 18 एकर शेत केलेलं आहे। याच्यापैकी माझं एका दिवसात फवारणी पूर्ण झाली। पूर्ण फवारणी होऊन 8 ते 9 एकर माझं शेत बाधित झालं। फक्त एकच शंका आहे, याच्यात आमचे माणसं हातचे करून काहीतरी कोणातरी एक पुण्य खर्चण्याचं काम केलं आणि ह्या ठिकाणी थोडंसं तणनाशकचा बाधा झाला आणि आता हे काही समजत नाही, बाकीचं मला काही सांगता येणार नाही। आणि खूप खर्च झाला, 3-4 लाख रुपये या ठिकाणी आम्ही खर्च केला आणि एवढा खर्च करून असं जर होत असलं, मागच्या वर्षी विशेषतः उत्पन्नाला भाव मिळाला नाही आणि ह्या वर्षी जर असं म्हणलं तर मग आता एकच पर्याय, एक आत्महत्या करायची का जीवन जगाचं हे काही कळत नाही। कसं पोरं शिक्षण करा, कसं जीवन जगा, याच्यावर पर्याय शिल्लक राहिला नाही। आणि आज जर मला 10 ते 12 एकर जर कधी 18 एकर शेतातून जर कधी 8-9 एकर शेत बसलं तर या ठिकाणी शून्य किमतीवर माणूस येतो। याच्यावर ना विलास काय बोला हेच मला कळत नाही। पूर्ण कमीत कमी 10 ते समजा 8-9 एकर शेत पूर्ण बसलं आणि याच्यामध्ये तणनाशकचा 100% प्रभाव आहे आणि औषधाचा कुठला दोष नसून अर्ध शेत आमचं किलरच आहे। औषधावर मी बाधा लावू शकत नाही। हे फक्त अनुदानावर रोजदार हातचे करून कोणतरी एक पुण्य करण्याचं काम केलं।